स्वागत करतो. बऱ्याच महिन्यांनी आपण भेटत आहोत आणि ते सुद्धा नाशिकच्या आणि नाशिकच्या आजूबाजूच्या शहरांमधले किंवा तालुक्यातल्या महत्त्वाच्या विषयासाठी आमचा हा संयुक्त मोर्चा आहे. आणि या संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारचं लक्ष वेधू इच्छितो की निदान ज्या नाशिकला आपण दत्तक घेतलं होतं त्या नाशिकवरती राज्याच्या प्रमुखांचं आणि मंत्रिमंडळाचं किती लक्ष आहे आणि नक्की नाशिकमध्ये काय चाललेलं आहे यासाठी आज संयुक्त जनमोर्चा शिवसेना उभाटा गटाने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी या ठिकाणी काढलेलं आहे. आणि पक्षप्रमुखांनी आम्हाला मुद्दाम सन्मान्य अविनाश अभ्यंकर आणि सन्मान्य संदीप देशपांडे यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे. मला असं वाटतं की या बाबतीमध्ये सरकारने गांभीर्याने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. शेवटी कसं आहे की राज्याचे प्रमुख म्हणून किंवा सरकार म्हणून लोकांच्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा भंग जर लोकांचा झाला तर अशा प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात आणि म्हणून हा मोर्चा काढलेला आहे. मला जर काय विचारलं असेल मोर्चाचे काय नक्की प्रमुख मागण्या आहेत, काय घेऊन पुढे जात आहे? सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था ही प्रचंड नाशिक शहरामध्ये बिघडलेली आहे. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे दिवसागणिक खून सत्र या ठिकाणी चालू आहे. केवळ खून सत्र नाही तर या ठिकाणच्या आजूबाजूच्या टपऱ्यांवरती सगळे एमडी सारखे पदार्थ या ठिकाणी मिळत आहेत. ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला सुद्धा, शाळेच्या आजूबाजूला सुद्धा जर ड्रग विकलं जात असेल आणि सरकारला जर दिसत नसेल तर दुर्दैव आहे असं म्हणायला तो चुकीचं ठरणार नाही. त्यासोबतच मध्यंतरीच्या काळामध्ये आत्ताच काही दिवसांपूर्वी गाजलेलं प्रकरण जे हनी ट्रॅप प्रकरण आहे त्या प्रकरणाचं पुढे काय झालं ते कळलंच नाही. मला आजही आठवते की तुम्ही ज्यावेळेला आमचं शिबिर आहे इकडे बाजूला होतं त्यावेळेला तुम्ही आला होता आणि त्यावेळेला तुम्ही माहिती जी दिली होती त्या अनुषंगाने त्याच वेळेला राजसाहेबांनी या विषयावरती बोलले होते. परंतु त्याच्यानंतर ते प्रकरण दाबलं गेले असं आमचं ठाम म्हणणं आहे. तर या बाबतीमध्ये सरकार म्हणून काय भूमिका घेणार आहे? शिवाय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारने शेतीमालाला हमी भाव देऊ, पीक विमा योजना आहेत, असे बरेचसे प्रश्न आहेत. मध्यंतरी शिक्षक संघटनेने आता मोर्चा वगैरे पण शिक्षकांचे कंत्राटी शिक्षक आहेत त्यांचे अजूनही ते उपोषणाला बसलेले आहेत. मध्यंतरी राजसाहेब ठाकरे यांनी लक्ष घातल्यामुळे आमच्या पक्षप्रमुखांनी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं या विषयी मी हळूहळू मार्गाला लावतो, परंतु अजूनही तो विषय मार्गाला लागलेला नाही. तर या बाबतीमध्ये सरकार म्हणून काय करणार आहे? मुख्यमंत्री आपला दिलेला शब्द पाळणार आहेत की नाही? ज्या मुख्यमंत्र्यांनी या नाशिक शहराला दत्तक घेतलं होतं त्या नाशिक शहराला दत्तक घेतल्यानंतर त्या नाशिक शहरामध्ये काय झालं? राज ठाकरे साहेबांची जन्मभूमी जरी मुंबईत असली तरी त्यांनी नेहमीच कर्मभूमी म्हणून नाशिककडे पाहिलेलं आहे. नाशिकच्या बाबतीमध्ये त्यांची एक आंतरिक ओढ आहे आणि म्हणून त्यांनी नाशिकसाठी वेगवेगळे प्रकल्प सन्माननीय टाटा साहेब असतील, महेंद्रजी साहेब असतील किंवा अंबानी साहेब असतील असे मोठ्या मोठ्या लोकांकडून CSRच्या फंडातून या ठिकाणी प्रकल्प उभे करून दिले आणि आज त्या प्रकल्पाची दुरावस्था झालेली आहे. दुर्दैवाने नाशिकच्या लोकांनी राज ठाकरेंवरती प्रेम केलं आणि राज ठाकरे साहेबांनी प्रेम केलं, परंतु थोडंसं नाशिकच्या लोकांचं मध्यंतरीच्या काळात आमच्या लोकांवरती प्रेम कमी झालं, पण साहेबांचं प्रेम काय अजून कमी झालेलं नाही. ते अजूनही तसंच आहे.
मी साहेबांचं अभिनंदन बाकी सगळ्या गोष्टीसाठी जरी करेन तरी एका गोष्टीसाठी नक्की करेन, ते म्हणजे नाशिककरांना 50 वर्ष पाण्याचा जो त्यांचा प्रश्न तो त्यांनी सोडवलेला आहे आणि त्यासाठी खास करून राजसाहेबांचं अभिनंदन मला करायला पाहिजे. माझे प्रक्षेपण म्हणून नाही, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सोडवलं असतं तर मी त्याचं अभिनंदन केलं असतं. पण दुर्दैवाने मला सांगावं लागते की या नाशिकमध्ये एवढे प्रकरणं घडल्यानंतर सन्मान्य गिरीश महाजन हे स्वतःला कर्तबगार या ठिकाणचे पालकमंत्री समजतात आहेत. मला त्याच्याविषयी काय म्हणणं नाही, माझ्यासोबत काम केलेले व्यक्तिमत्व आहे आणि ते सतत या ठिकाणी काम करत असतात. असं असताना सुद्धा या नाशिक शहराचा विकास का होत नाही, अडचणी काय येत आहेत, अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था का बिघडते. ठिकाणी सन्माननीय भुजबळांसारखं नेतृत्व आहे, दादा भुसेंसारखं नेतृत्व आहे सन्माननीय. त्याच्यानंतर जर या शहराची अशी अवस्था असेल तर मग लोकांनी जायचं कोणाकडे. आणि म्हणून हा आज आक्रोश मोर्चा आहे आणि त्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आंधळा असणाऱ्या सरकारला आणि बहिरा असणाऱ्या सरकारला जाग आणण्याचं काम आम्ही करतो आहे. म्हणजे डोळे असून आंधळे आहेत, कान असून बहिरे आहेत आणि तोंड असून मुख्य आहेत. फक्त तोंड हे बोलण्यासाठी वापरतात, काही करण्यासाठी वापरत नाही. त्यासाठी असा मोर्चा आहे. आपला आज जो मोर्चा निघतो यावरती भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की निवडणुकीच्या पूर्वी हा मोर्चा होतोय, जसं पावसाळ्यापूर्वी काही छत्र्या उगवतात तसा हा मोर्चा आहे अशी टीका त्यांनी केली. त्यांना काय टीका करायची ती करू द्या. पावसाळ्यात छत्र्या उगवताय की नाही उगवत तो विषय नाही आहे तिथे. तुम्ही जर काम व्यवस्थित केलं असं तर मोर्चा काढायची वेळ झाली नसती ना हो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिककडे लोकांच्या केवढ्या मोठ्या भावना होत्या की आज मुख्यमंत्र्यांनी आमचं शहर दत्तक घेतले तर त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या आणि ते करू शकतात याच्यावर आमचा विश्वास होता. पण तो आता नाशिकच्या लोकांच्या तोंडाला पानं पुसलं असं त्यांना वाटतंय, विश्वासघात झाल्यासारखं वाटतंय. त्याच्यामुळे तुम्हाला ना इलेक्शनच्या तोंडावर मोर्चा म्हणा की आणखीन कशावर म्हणा, पण तुम्ही जे काम केलेलं नाही आणि म्हणून लोकांना मोर्चा काढावा लागतोय. एखादा आजची उपस्थिती आहे ना हीच त्यांना दाखवून देईल. मुख्यमंत्री 2 दिवसापूर्वीच नाशिकमध्ये होते, त्यांनी सांगितलं शेकडो कोटी रुपयाची गुंतवणूक नाशिकमध्ये होत आहे, मोठमोठे प्रकल्प नाशिकमध्ये येत आहे. मी नाशिक दत्तक घेतलं होतं पण मी ते अद्यापही सोडले नाही आणि नाशिकचा विकास करणार आहे. नाही तुम्ही सोडलं नाही, सोडू पण नका. पण नाशिकी लोक तुम्हाला आता विचारतात ना हो, आता सिंहस्थ आलाय त्याचं काय व्यवस्था केली तुम्ही. 2027चा सिंहस्थ आहे, या ठिकाणी असणारे प्रकल्प सगळे उद्ध्वस्त झाले. उत्तम प्रकारचे प्रकल्प आणलेले उद्ध्वस्त केले आणि परत आता नवीन प्रकल्प होते ते तुम्हाला टिकवता आले नाही. ते पहिले टिकवा ना आणि त्यात नवीन भर घाला. लोकांना रोजगारी कशी मिळेल त्याच्यावर विचार करा. 90,000 कोटी रुपये कंत्राटदारांचे तुम्ही दिलेले नाहीत, त्यातली लोक आत्महत्या करायच्या मार्गाला लागलेले आहेत. काही दिवसांनी आपले शिक्षक संघटनेची लोक काही बसतील ते सुद्धा त्या मार्गाला जातील. जबाबदार कोण. मुख्यमंत्री हे राज्याचे पालक असतात. तरी पण तुम्ही नाशिक शहर पालक म्हणून घेतलं ना, आम्हाला आनंद वाटला. चला भले आम्ही या ठिकाणी होतो, आमचे तो सिलेक्टेड नगरसेवक होते हो, पूर्ण सत्ता तर आमच्या ताब्यात नव्हती. महापौरपद आमच्याकडे होतं, स्टँडिंग कमिटी अमुक मध्ये वाटपात गेलेल्या होत्या, तरी सुद्धा राजसाहेबांनी इकडे उत्तम प्रकारचं काम केलं होतं. ते उत्तम प्रकारचं काम जरी टिकवलं असतं ना तरी आज आम्ही त्यांचं कौतुक केलं असतं. ते बोटॅनिकल गार्डन उद्ध्वस्त झालं, तो गोदावरी तिकडे आपण उभं केलं होतं. काय काय नव्हतं उभं केलं या ठिकाणी. बाळासाहेबांचं शस्त्रगान केलं होतं, ते आपण काय राहिलं ते आम्हाला दाखवा ना. ते काही इंडिव्हिज्युअल आमच्या स्वतःसाठी केलं होतं आम्ही. नाशिक शहराची ओळख, नाशिक ही संतांची भूमी आहे, श्रीरामप्रभूंच्या चरण स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये मला वाटतं निदान काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. तर पण आपण नाशिककडे सांगतात की एवढे प्रकल्प आले होते, एवढे प्रकल्प आले असताना देखील तुम्ही बहुमतात असताना तुम्हाला का नाकारलं नाशिककडे, याचं आत्मपरीक्षण आपण केलं. अहो तुम्ही आता दत्तक घेतलेत ना, शहर दत्तक घेतले. लोक काय म्हणतात की केंद्रात पण सत्ता यांची आहे, आता इकडे राज्यात पण सत्ता आली आहे आणि मग या ठिकाणी जर शहर दिलं तर उत्तम प्रकारचं काम होईल. एक लोकांची पण भावना असते ना, नाकारण्याचा विषय येत नाही इथं.
पण लोकांनी नाकारलं, तेही चांगलं केलं. लोकांनाही कळलं की ज्यांच्या हातात आपण सत्ता दिली त्यांनी काय केलं, आणि ज्यांच्याकडे काही नव्हतं, केवळ 40 नगरसेवक आमचे होते हो, ते सुद्धा काही नसताना आम्ही एवढ्या ताकदीने सगळ्या गोष्टी केल्या, ते लोकांच्या लक्षात आल्या. आज बघा तुम्ही मुंबईला जा, इकडे तिकडे जा, कसे रस्ते ते बघा ना, आणि नाशिकचे रस्ते बघा. आज आम्ही छाती ठोकपणे सांगतो की नाशिकचे रस्ते जाऊन बघा. एक मॉडेल राज ठाकरे साहेबांनी दिला होता, कारण त्यांनी या नाशिकला स्वतःची कर्मभूमी ते समजले होते की मला इथे काहीतरी भरपूर द्यायचं आहे. नाशिककरांनी प्रेम केलं म्हणून. हनी ट्रॅप प्रकरण तुम्ही जे म्हणताय दाबलं गेलं असं तुम्ही जास्त आरोप केला, ते प्रकरण नक्की काय होतं? कारण तक्रार मागे घेण्यात आली असं म्हणत होते, पण नंतर फक्त गॉसिप झालं. तुमच्या माहितीनुसार मला त्या प्रकरणाची काही माहिती नाही आणि मी त्या विषयात जात पण नाही. पण मला असं वाटतं की एखादं प्रकरण जे आपल्या शहरामध्ये किंवा राज्यामध्ये धुसत असतं त्यावेळेला त्या प्रकरणाचा विषयात तडीच देणं गरजेचं असतं. आणि त्याच्यामध्ये मग हू कोणी जरी असतील तरी या शहराची तर नाचक्की झाली ना, त्याच्यामुळे त्याचा काय विचार करणार की नाही. एखादं व्यक्तिमत्व कोण आहे, भान अंगकोर, त्याला नका महत्व देऊ. पण शहर आहे, ज्या शहराला ऐतिहासिक महत्व आहे, परंपरा आहे, अशा शहराच्या महत्व तुम्ही वाढवणार की नाही, त्याचं लक्ष देणार की नाही. आणि म्हणून कारवाई होणं गरजेचं आहे. तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणताय, भाजपच्याच नगरसेवकाचं नाव एका खुनाच्या प्रकरणात आलेलं आहे, अनेक दिवस झाले ते फरार आहे, पोलिसांच्या हाती लागत नाही, गंभीर स्वरूपाची बाब आहे. कोर्टानं देखील नाशिक पोलिसांना त्यामध्ये झापलेलं आहे. 20 दिवसापासून फरार आहे. माझं तेच म्हणणं आहे, हा मोर्चा जो काढलाय तो केवळ तेवढाच काढलाय ना की जे तुम्ही काय करत आहे, तुमचा नाकर्तेपणा आहे, तुमच्या नाकर्तेपणाचाच आक्रोश आहे हा. त्यासाठीच हा मोर्चा काढलेला आहे. तुमच्या मोर्चामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी नेते ते देखील उपस्थित राहणार आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे शक्ती प्रदर्शन जरी करत असले तरी वरती जे मनोमिलन झालंय ते आता खाली मनोमिलन कार्यकर्त्यांचं होतंय किंवा ते करण्याचा प्रयत्न त्याच्या निमित्ताने होतोय असं वाटतं. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, शक्ती प्रदर्शनाचा विषय येत नाही. या ठिकाणी लोक स्वतःहून येणार आहेत, कारण लोक गांजलेली आहेत प्रत्येक विषयाने. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला इकडच्या आयुक्तांना विनंती करायची आहे. राज्याचे प्रमुख काय करतील त्याची मला कल्पना नाही, पण इकडचे आयुक्त म्हणून एक IPS अधिकारी आयुक्त इकडचे असतील, त्यांना माझी विनंती आहे की भविष्य जे आहे ना, भारताचं भविष्य, ते भविष्य ह्या ड्रगच्या माध्यमातून उद्ध्वस्त होत आहे. त्या भविष्याकडे लक्ष तुम्ही देणार आहात की नाही? जे ड्रग या ठिकाणी सप्लाय होते त्याच्यावर लक्ष देणार आहात की नाही? कारण आयुक्तांनी दातेरीशी लक्ष त्याच्यावर दिलं पाहिजे. त्याच्यामुळे कसं आहे की मनोमिलनाचा विषय हा वेगळा विषय आहे. त्याचं काय होईल ते मी आजच्या तारखेला मी सांगू शकत नाही. त्या विषयावरती दोन बंधू काय बोलतील, दोन पक्षप्रमुख काय ते, त्या विषयावरती मी बोलणं मला उचित वाटत नाही. परंतु कुठलाही विषय हा जर जनतेच्या प्रश्नांशी संबंध असेल तर त्यासाठी एकत्र यायला पाहिजे. तुम्ही असं जरी म्हणत असले तरी देखील महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी आजच्या मोर्चात तुमच्या बरोबर नाहीये, काँग्रेस नाहीये, केवळ 2 पक्षच हा मोर्चा काढतात. त्याच्यामुळे हा प्रश्न साहजिक निर्माण होतो की शिवसेना आणि मनसे हेच या निमित्ताने पुढे येत आहे. तर ही गोष्ट खरी आहे. पहिल्यापासून तुम्हाला कल्पना आहे की तुम्ही जो संयुक्त आघाडी म्हणते की महाविकास आघाडी म्हणते पक्ष आहेत, हे 2 पक्ष पाहिले तर हे सतत कित्येक वर्ष सत्तेत राहिलेले पक्ष आहेत. आणि मनसे आणि शिवसेना, मनसेचा जन्म झाल्या दिवसापासून संघर्ष केलेला आहे, त्यातलाही मी घटक आहे. शिवसेनेचा जन्म झाला त्या दिवसापासून संघर्ष झालेला आहे, त्यातला एक मी घटक आहे. मी या दोघांमधला एक घटक आहे. त्याच्यामुळे आम्ही आयुष्यभर संघर्षच करत आलेलो आहोत, मधला काही काळ सोडला तर. आणि त्याच्यामुळे जनआंदोलनाच्या माध्यमातून, संघर्षाच्या माध्यमातून जनजागृती करणे हे आमचं काम आहे. आता त्यांना हळूहळू संघर्षात सगळ्यांना यावं लागेल. आता जे सत्तेवर बसले त्यांनाही संघर्ष करावाच लागणार आहे भविष्यामध्ये. त्याच्यामुळे आता आम्ही तो दोघे गुण करतो, ते पण सहभागी होतील. आपण याआधी आवाहन केलं होतं आजच्या मोर्चा, कारण 2 दिवसांनीच शरद पवार पक्षाचा मोर्चा नाशिकमध्ये निघणार आहे. आपण असं आवाहन केलं होतं का? त्यांच्याकडनं काय प्रतिसाद मिळाला? त्या लोकल लोकांनी काय केलं की नाही मला माहिती नाही, पण मी त्याला आवाहन करतो ना की अरे हा मनसे किंवा शिवसेना उभाटा काढायचा मोर्चा असं समजूच नका.
हा सर्वसामान्य लोकांच्या जीवन मरणाशी निगडीत असणारा, भवितव्याशी निगडीत असणारा प्रश्न आहे आणि म्हणून सर्व पक्षाच्या लोकांनी याच्यात सहभागी झाले पाहिजे. त्यात भाजपचे नाराज लोक खूप असतील इंटरनेट, त्यांनी यावं, आम्हाला काही अडचण नाही. पण याच्या निमित्ताने असं चित्र दिसतंय की मनसे आणि शिवसेनेला सोबत पुढे जायचंय, मात्र त्यांना राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला सोबत घ्यायचं नाही, असं चित्र याच्या निमित्ताने. आता तुम्हाला काय अर्थ काढायचा तुम्ही काढा, पण मला असं वाटतं की मोर्चा हा जनतेचा आहे. जनतेच्या मोर्चासाठी सगळ्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे. निवडणुका येतील, त्याच्यात युत्या होतील, आघाड्या होतील, तो नंतरचा विषय आहे. त्याला वेळ आहे. अजून निवडणूक जाहीर पण झालेली नाही. त्याच्यात हायकमांड ज्या ज्या पक्षाच्या त्या पक्षाचे हायकमांड निर्णय घेत असतात. दसरा मेळाव्याला दोघं ठाकरे बंधूची युतीची घोषणा होणार अशी जी चर्चा आहे, कितपत तथ्य आहे? असं तुमच्या तोडून मी ऐकतो, मला तरी काय त्याची कल्पना नाही. आज तुम्ही आक्रोश मोर्चा करता, 8 दिवस 4-5 दिवसांनी शरद पवार गटाचा वेगळा आक्रोश मोर्चा या ठिकाणी निघतो आहे. असं स्वतंत्रपणे होत असताना आपलं आधी काही नियोजन आपण या पद्धतीने केलं नाही का? महाविकास आघाडीची चर्चा करून आपण सगळ्यांनी एकत्रित मोर्चा काढला. मला असं वाटतं आमचे दिनकर पाटील आहेत, सुदाम कोंबडे आहेत, आमचे इचम साहेब या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी एकत्रित, सलीम बाबा सगळ्यांनी एकत्रित बसून या ठिकाणी एक प्लॅनिंग नियोजन केलं होतं. त्याप्रमाणे तो नियोजन झालेलं आहे आणि ते नियोजन झाल्यामुळे त्यांची चर्चा झाली पण असेल त्या बाबतीमध्ये. त्याच्यावर ते सविस्तरपणे बोलू शकतात तुमच्याशी. मूलभूत समस्यांवर आपण मोर्चा करतात. कुंभमेळ्याच्या बाबतीत अजून कामं सुरू झालेली नाही. 2 वर्षामध्ये जो कामं दिसली पाहिजे ती दिसत नाही आणि जी कामं आहेत ती स्थानिक ठेकेदारांना वगैरे दिली जात नाही. असे अनेक प्रॉब्लेम आहेत. तर याबद्दल आपली काय भूमिका असणार आहे आणि याबद्दल आपण काय बोलणार? तर मला असं वाटतं की आता बघा, आता 2026 मला वाटतं त्यांचं काहीतरी ध्वजारोहण आहे, ध्वजावंदन आहे आणि 27ला कुंभ आहे आणि कुंभची तयारी करण्यासाठी त्यांची तयारी सगळी लोक करत असतात. पण अजून काही दिसत नाही. पण त्याच्यासोबत आता स्थानिक लोकांना रोजगार देणं, इतर काही गोष्टी करणं की ज्यावेळेला कामं सुरू होतील त्यावेळेला देतील आणि मला वाटतं केंद्र शासन सरकारकडून मदत मिळते आणि आपल्या राज्याकडून तर मदत मिळते. त्या बाबतीमध्ये आता राज्य सरकारने जातीविषयी लक्ष घातले पाहिजे आणि प्रवीण गेडा मला वाटतं इकडे डिव्हिजन कमिशनर आहे, विभागीय आयुक्त आहेत आणि एक उत्तम प्रकारचं काम केलेला अधिकारी आहे. त्यांनी इकडे आयुक्त म्हणूनही काम केलेलं आहे. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की गेडाम साहेबांसारखा व्यक्तिमत्व असताना उत्तम प्रकारचं ते काम करतील अशा माझ्या भावना आहे. काय त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी जर चांगले केले तर आम्ही इकडेच येऊन परत पत्रकार परिषद घेऊन त्याचं नक्की कौतुक करू. आम्हाला काय अडचण नाही तेव्हा सर. अजूनही मुख्यमंत्र्यांना संधी आहे उत्तम प्रकारचं इकडे सगळ्या गोष्टी करून देण्याची. आम्ही परत इकडे प्लेस घेऊ. आपण विविध मुद्द्यांवरती हे मोर्चा काढताय. आरक्षणाच्या मुद्द्यावर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचा संघर्ष निर्माण झालेला आहे. आपण कसं बघताय सगळ्या मराठा? मला असं वाटतं की या बाबतीमध्ये राज ठाकरे साहेबांनी सुरुवातीच्या काळामध्येच आपली भूमिका अत्यंत स्पष्ट केलेली आहे. मला असं वाटतं की घटनेने जे काय अधिकार दिलेले आहेत, घटनेमध्ये जे काय नमूद केलेले आहे त्याप्रमाणे कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता जर आरक्षण मिळत असेल तर त्या अडचण असण्याचं काहीच कारण नाही. परंतु पक्षाची भूमिका कालही होती, आजही आणि उद्याही राहणार आहे की आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे. मग तो एखादा मराठा असला तर त्यालाही मिळालं पाहिजे, एखादा ब्राह्मण असला तर त्यालाही मिळालं पाहिजे आणि एखादा अनुसूचित जाती जमातीतला असला तर त्यालाही मिळालं पाहिजे. पण ज्याच्या पोटाला भूक आहे त्याच्या घरात चूल जळाली पाहिजे. ही भूमिका राज ठाकरे साहेबांनी सुरुवातीच्या काळापासून मांडलेली आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत आणि आमची भूमिका तीच राहणार आहे. सरकारने मराठा आरक्षणाचा जी.आर काढला त्यामुळे ओबीसीचं आरक्षण संपुष्टात गेलं ही भीती बाळगून लातूरच्या एका तरुणाने आत्महत्या केली. छगन भुजबळ तिकडे गेले पण ते असं म्हणतात की विरोधी पक्ष म्हणजे जे मराठा नेते आहेत इतर पक्षांमध्ये ते याबाबत काही भूमिकाच मांडत नाहीये. नरोबा कुजीराव म्हणजे मराठाही मतं पाहिजे, ओबीसी मतं पाहिजे म्हणून कोणी बोलत नाही. आपलं काय मत आहे? मराठा नेत्यांनी या संदर्भात बोललं पाहिजे? मला असं वाटतं की शेवटी कसं आहे की आपण कुठल्या जातीमध्ये विभागलेलो आहोत की समाजात विभागलो त्याच्यापेक्षा मानवतावाद दृष्टिकोनातून तर बघायला पाहिजे ना. मला आजही आठवते की ज्या वेळेला आंतरवलीला सन्माननीय मधू धरागे पाटील बसले होते त्याला मी गेलो होतो त्या ठिकाणी. मला वाटतं शरद पवार साहेब गेला तर त्याच्यात जाणार मी माणूस होतो आणि तिथूनच त्यांना मी राजसाहेबांना फोन लावून दिला होता आणि राजसाहेब दुसऱ्या दिवशी ताबडतोब तिकडे आले होते. त्याच्यामुळे आपल्याला मला वाटतं की मग ते ओबीसीचे असले काय, मराठा असले काय, अनुसूचित जमाती असले काय किंवा इतर कुठल्या शेवटी ते मानव म्हणून दृष्टिकोन मानवतावादातून दृष्टिकोन तो ठेवायला पाहिजे.
मग तो मराठा असो किंवा इतर ओबीसीचा नेता असो किंवा आम्ही असू, सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला सहानुभूती बाळगूनच त्यांना जी मदत करता ती करण्याची भूमिका ठेवली पाहिजे. याच मुद्द्याचं राजकारण केलं जात आहे असं वाटत पण नाही. सगळ्याच बाबतीमध्ये राजकारणच केलं जाते. मतांच्या लाचारीसाठी आम्ही सगळेच गोष्टी आमच्या बाजूला ठेवतो आणि करतो. राज ठाकरे साहेब कसे आहेत की त्यांच्या पोटात एक आहे तेच पोटात त्यांचे आहे. लोकांना उशिरा कळतं, त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी आरक्षण किंवा असे मुद्दे आणले जातात असं वाटते का? 100% तसंच असतं ते. निवडून आलं की बराच विषय येतात. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.